श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ अर्थातच उद्या बुधवार संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि मग आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. म्हणजेच आपलं दारिद्र्य नष्ट होण्यासाठी किंवा आपली एखादी कुठलीही इच्छा असेल ती आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. म्हणजे सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा. तर उद्या अर्थातच संकष्टी चतुर्थी आहे. तर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. आपलं अंगण वगैरे घर वगैरे स्वच्छ करायचं आहे. आंघोळ वगैरे स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पंचोपचार म्हणजे देवांची पूजा करायची आहे आणि पंचोपचार आपल्याला गणपती बाप्पांची अभिषेक वगैरे आपल्याला पूजा वगैरे करून घ्यायची आहे. तर आपल्याला त्यानंतर हा उपाय करायचा आहे. तर उपाय करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर अशी खूप झाडं आहेत. आता आपल्याला फक्त औदुंबर वृक्ष वगैरे असे माहीत आहेत. तसंच हे जास्वंदीचं झाड आहे ते सुद्धा अत्यंत शुभ आहे. इतकं शुभ आहे की आपल्या ते दारात लावलेलं सुद्धा खूप चांगलं आहे. जास्वंदीचं झाड जशी तुळस आहे तसंच जास्वंदी झाडसुद्धा खूप चांगलं असतं आपल्या दारामध्ये लावलेलं. तर आपल्याला या जास्वंदीच्या झाडाचं पान लागणार आहे. तसं तुम्हाला माहीत आहे की गणपती बाप्पांना तर जास्वंदीचं फूल हे खूप आवडतं. तर आपल्याला उद्या ना आवर्जून गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल म्हणजे तसं जास्वंदीचं फूल जर नाही मिळालं तर आपण लाल रंगाचं फूलसुद्धा अर्पण करू शकतो. आपली पूजा वगैरे झाल्याच्यानंतर गणपती बाप्पांना आपण गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकतो किंवा जर गुळखोबऱ्याचा नैवेद्य येतो तो संकष्टी चतुर्थीचा आहे तर तुम्ही मोदकसुद्धा बनवू शकतो. गणपती बाप्पांच्या आवडीचा नैवेद्य मोदकसुद्धा करू शकतो. पण जर नाहीच आपल्याला मोदक करायला जमले तर आपण गुळखोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकतो. आणि आपल्याला गणपती बाप्पांची ही सेवा करायची आहे आणि उपाय पण आहे आपल्याला. तर सेवा मी कसं दरवेळेला सेवा वगैरे सांगते किंवा आपण असं संकष्टी चतुर्थी आहे तर आपल्याला ही सेवा करायची ती सेवा करायची. तर तुम्हाला आज मी एक उपाय घेऊन आलेले. हा अतिशय पॉवरफुल उपाय आहे. कारण जास्वंदीचं झाड आणि त्या झाडाचं आपल्याला एक पान घ्यायचं आहे आणि आपली पूजा वगैरे झाल्याच्यानंतर सकाळीच आपण देवा पूजा वगैरे करू. तर पान तुम्ही सकाळी घेऊन या. कारण आपल्या जर अंगणामध्ये असेल तर अतिउत्तम. शेजारी जर असेल तर तिथे पण चांगलं जर आपल्याला मिळलं तर आपल्याला एक चांगलं पान घेऊन यायचं आहे किंवा आपल्या बागेमध्ये आसपास जिथं कुठं बाग असेल तिथून आपल्याला आणायचं आहे. तर आपल्याला ताजं जास्वंदीचं एक म्हणजे फूल तर आपल्याला गणपती बाप्पांना लागणारच आहे पण आपल्याला पानसुद्धा लागणार आहे हा उपाय करण्यासाठी. आणि आपण पान आणायला गेल्याच्या नंतर फूल आणायला गेल्याच्या नंतर आपल्याला काडी पण आणायची आहे जास्वंदीची. तर जास्वंदीच्या काडीने आपल्या जास्वंदीचं पान जे आहे त्या पान शॉर्ट म्हणजे एकदम आपले आजारपण असेल तर आजारपणाविषयी किंवा आपली इच्छा कोणाची नोकरीविषयी म्हणजे आपली जी इच्छा असेल ना कोणाचं लग्न जमत नाही तर त्यांनी लग्न होण्याविषयी असं आपल्याला एकदम शॉर्टमध्ये त्या पानावरती मोठं पान पाहायचं आणि जे सॉफ्ट जी बाजू असते त्या बाजूने आपल्याला लिहायचं आहे की आपल्याला इच्छा लिहायची आहे. मग तुम्ही कुंकवाने लिहा किंवा हळदीने लिहा किंवा चंदनाने लिहा किंवा अष्टगंधाने आपल्याला ओलं करून आपल्याला त्या जास्वंदीच्या काडीने आपल्याला ती इच्छा लिहायची आहे. तुम्ही गुलाब म्हणजे असं याने कशाने पण आपल्याला ते मिक्स करून गुलाबजल वगैरे त्याच्यामध्ये घालून आपल्याला मिक्स करून लिहायचं आहे. आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे आणि आपली कुठली इच्छा असेल तर ती आपल्याला त्याच्यावरती शॉर्टमध्ये लिहून काढायची आहे. आणि मग ती इच्छा लिहिल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एका वाटीमध्ये म्हणजे एका बाउलमध्ये आपल्याला एक प्लेट वगैरे घ्यायची. त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आपल्याला एक मूठभर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे आणि त्या तांदळावरती आपल्याला हे पान म्हणजे पहिलं आपल्याला गणपती बाप्पांच्या एकदम मस्तकावरती आणि त्यानंतर आपल्याला चरणावरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला हे या प्लेटमध्ये ठेवायचं आहे. ही प्लेट जी आहे ती आपल्या गणपती बाप्पांच्या समोर म्हणजे आपल्या देवघराच्या समोरच आपल्याला ठेवायची आहे. आणि यानंतर आपल्याला 21 दुर्वांची एक जोडी लागणार आहे. दुर्वा म्हणजे 3 टोक असलेली एक त्याला समोर एक टोक असतं अशी आपल्याला 21 दुर्वा आणि त्यांची एक जोडी लागणार आहे. ती सुद्धा आपल्याला 3 वेळा मस्तकावरती आपल्या गणपती बाप्पांच्या अर्पण करायचे. त्यानंतर आपल्याला चरणी ते अर्पण करून द्यायचे आहे. तर आपल्याला हे झालं ना की आपल्याला अथर्वशीर्ष किंवा आपल्याला गणपती स्तोत्र तुम्हाला जर अथर्वशीर्ष 3, 5, 7, 11 म्हणजे जेवढ्या वेळा वाचता येईल तेवढ्या वेळा आपल्याला ते अथर्वशीर्ष वाचन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला फलश्रुती वाचायची आहे. आणि परत म्हणजे गणपती स्तोत्रसुद्धा आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा म्हणायचं आहे. आता कोणाला जर नाहीच जमलं तर एकदा तरी आपल्याला म्हणायचं आहे आणि ज्यांना जमलं त्यांनी 3 वेळा वाचा किंवा 5 वेळा वाचा. जेवढं जास्त वाचा तेवढा आपल्याला जास्त लाभ त्याचा मिळतो. आणि मग आपल्याला नंतर काय करायचं आहे की संध्याकाळच्या वेळेला आपण परत दिवे वगैरे लावतो त्यावेळेला किंवा आपलं 5च्या नंतर 4:30, 5च्या नंतर आपल्याला मग ते जे आपण दुर्वा अर्पण केलेले आहेत चरणी त्यांचे जे अर्पण केलेले आहेत ते आपल्याला आपल्या पानावरती ठेवायचे आहेत. म्हणजे संध्याकाळच्या 4च्या नंतर आपल्याला जी ती आपण प्लेटमध्ये तांदूळ घेतलेले आहेत आणि जी इच्छा लिहिलेली आहे आपली
त्या इच्छा लिहिलेल्या पानावरती प्लेटमधल्या आपल्याला ते चरणीच्या अर्पण केलेल्या दुर्वा आहेत 21 दुर्वांची जुडी ती आपल्याला त्याच्यावरती ठेवायची आहे. आणि त्याच्यावरती आपण ठेवल्याच्या नंतर म्हणजे आपली पूर्ण सेवा वगैरे करून झालेली आहे, आपलं गणपती स्तोत्र वाचून झालेले, अथर्वशीर्ष वाचून झालेलं आहे, सकाळी आपण पूजा करून घेतलेली आहे, आपली इच्छा पण लिहिलेली आहे, ती आपल्या गणपती बाप्पांच्या मंदिराच्या समोर देवघराच्या समोर ठेवलेली आहे. मग ती आपल्याला काय करायचं आहे, त्या दुर्वा ते जे पान आहे इच्छा लिहिलेलं ते आपल्याला त्याचे एक फुलचो म्हणजे दोऱ्याने अशा धाग्याने आपल्याला एकत्रित बांधून घ्यायचं आहे. आणि आपल्याला ते एकत्रित बांधल्याच्या नंतर मग आपण आपल्या आसपास जिथं कुठं गणपती बाप्पांचं मंदिर आहे तिथं पण आपण जाताना फूल वगैरे नेऊ शकतो, प्रसाद वगैरे नेऊ शकतो आपण नैवेद्य किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा आपण मोदक वगैरे आपल्याला जे आपल्याला अवेलेबल होईल आपल्याकडून ते आपल्याला घेऊन जायचं आहे तिथं. आणि तिथं गेल्याच्यानंतर तिथं पण आपल्याला 3 वेळा गणपती बाप्पांच्या चरणी त्या दुर्वा म्हणजे ते जे पान आहे ते आपल्याला इच्छे लिहिलेलं किंवा ते एकत्रित जे आहे ते आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळी लावायचं आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला चरणी त्यांच्या अर्पण करायचं आहे, त्यांच्या मस्तकावरती 3दा लावायचं आहे. आणि मग आपल्याला त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे. आणि ती चरणी अर्पण करत असताना आपल्याला जे कुठलं संकट आहे किंवा जी आपली इच्छा आहे ती आपल्याला तिथं पण बोलून दाखवायची आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन करायचं आहे, गणपती बाप्पांना प्रदक्षिणा मारायची आहे आणि मग आपल्याला घरी निघून यायचं आहे. बुधवारी संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि या चतुर्थीचं म्हणजे आपल्याला खूप चतुर्थीचा सर्वांना माहीत आहे की चतुर्थीचं कसं गणपती बाप्पा जे आहेत, गणपती बाप्पा आपल्यावर म्हणजे बुद्धीचे देवता त्यांना मानतो, तसंच आपल्यावर ते संकट पण ते दूर करत असतात, दुःख दूर करत असतात गणपती बाप्पा. आणि त्यामुळं त्यांना विघ्नहर्ता म्हणत असतात. त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांना आपलं कुठलं संकट जरी असेल तर तरी आपल्याला इच्छा असेल ती पण आपल्याला लिहायची आहे, जी इच्छा आहे आपल्याला ती लिहायची आहे. गणपती बाप्पा नक्की आपल्याला त्याचं फळ त्याचं आपल्याला देतात. त्यामुळं आपल्याला गणपती म्हणजे मुलांचं जरी असेल ना शिक्षणाच्या बाबतीत किंवा कशाच्या बाबतीत तर ते सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. कारण गणपती बाप्पा त्या आपल्याला अशी कोणतीच इच्छा नाही की ती पूर्ण करत नाही. त्यामुळे आपल्याला जी इच्छा असेल ती आपल्याला लिहायची आहे. थोडं जास्त वेळ लागेल पण होईल, इच्छा तुमची पूर्ण होईल. तर अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांचा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एक सेवा पण आणि उपाय पण असं आपल्याला करायचं आहे. तुम्ही सेवा म्हणू शकता, उपाय म्हणू शकता, कारण आपल्याकडून जे उपाय करतो ती सुद्धा आपल्याकडून एक सेवाच होती गणपती बाप्पांची. नाही तरी आपण उपाय करायची म्हणून सेवा करायला जातो, असं होतं आपल्या बऱ्याच जणांचं. आपल्याला फळ मिळण्यासाठी सेवा केली जाते. तर कोणत्या का होईना, उपायाच्या का होईना किंवा सेवेच्या का होईना आपल्याकडून ती होते गणपती बाप्पांची सेवा, ही खूप चांगलं आहे. आणि तुम्ही ना हा उपाय ना गणपती बाप्पांची म्हणजे चतुर्थी संकष्टी चतुर्थी जरी तुम्हाला नसेल तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता. की आता आम्हाला उपवास नाही आहे मग आम्ही हा उपाय करू शकतो का, तर तसं काही नाही, तुम्ही तरी पण उपाय करू शकता. तर चला मग एवढीच छोटीशी माहिती होती पण मला ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. आणि झालेली स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण जे काही नवनवीन व्हिडिओ मी बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.